नमस्कार मित्रांनो. जामकरच्या माणसाने सांगितल्याप्रमाणे तो सगळीच माहिती काढतो. एवढंच काय, आश्रमाच्या मागे काय पुरलं हे पण त्याला कळतं. आणि तो विशेष म्हणजे जामकरला पण फोन करतो. तर ह्या भागामध्ये नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर आप्पा आणि सुधाकरचे वाद होतात. सुधाकर म्हणतो, नाही त्या देवमाणसाचा बुरका टराटरा फाडला ना तर नावाचा सुधाकर नाही. प्यालेल्या सुधाकर तर निघून जातो. पण आप्पा म्हणतात, ह्यो असं का बोलत होता. इकडे मात्र जामकरचा माणूस सगळा आश्रम पालथा घालतो. आश्रमाच्या पाठीमागे जातो तर एक दोरी बांधलेली असते. तो विचार करतो, इथं काय आहे. तो इकडे तिकडे बघतो आणि आतमध्ये जातो. तिथे त्याला बाहेर पाय आलेले दिसतात. आता थोड्या वेळासाठी तो एवढा काही घाबरतो आणि म्हणतो, इथं काहीतरी आहे. म्हणजे आश्रमाच्या नावाखाली वेगळंच काहीतरी चाललं तर. आता तो पूर्ण माहिती घेतो. दुसऱ्या दिवशी आश्रमात पोहोचतो. देवसिंगला बोलून एका झाडाखाली जातो. देवसिंग म्हणतो, हा आप्पा, काय बोलायचं होतं. आप्पा म्हणतात, काल रात्री तो सुधाकर ढुसून आला होता. बरळत होता, गोपाळ बाबाचा बुरका फाडील म्हणून. म्हटलं सिक्रेट आहे, तुला सांगावं. देवीसिंग म्हणतो, बरं झालं सांगितलं. बरं या आता तुम्ही. तो गेल्यानंतर तो चष्मा काढून म्हणतो, सिक्रेट. या जामकरने कुठला नवीन डाव टाकलाय की टाकायचा आहे. लवकरच नवीन खड्डा खांदावा लागेल. पण देवीसिंगला माहिती कळालेली असते ती दुसऱ्या दिवशी. आता जामकरच्या माणसाला कॅन्सर झाला म्हणून देवीसिंग औषध बनवत असतो. पण औषध बनवता बनवता तो विचार करतो, हा जामकरने पाठवलेला माणूस असेल तर. त्याने इथे तपास केला असेल, त्याला कळालं असेल की पाठीमागे डेड बॉडीचे पाय आहेत. जामकर आणि सुधाकर बोलत असतात. जामकर म्हणतात, तो गोपाळ नावाचा टेलर आणि डिंपल कपाडियाचं पहिलं नक्कीच काहीतरी नातं आहे. हे एकमेकाला ओळखतात आधीपासून. सुधाकर म्हणतो, साहेब पण आपल्याकडं काहीच पुरावा नाही आहे. जामकर म्हणतात, पुरावाही मिळेल. आपला माणूस आता त्या आश्रमात वावरतोय आणि आत्तापर्यंत त्याने सगळी माहिती काढली असेल. जामकरने विचार केल्याप्रमाणे जामकरचा माणूस सगळी माहिती काढतो आणि ती सांगण्यासाठी आश्रमाच्या बाहेर येतो. जामकरला फोन करत म्हणतो, साहेब तू म्हणले ना तशीच माहिती काढली. मला एक वेगळीच गोष्ट कळली साहेब. इथे आश्रमाच्या मागे तेवढ्यात त्याच्या खांद्यावर हात पडतो. तो मागे बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. लाली विचार करत असते, ह्या गोपाचा चेहरा सगळ्यांसमोर कसा आणू. आत्तापर्यंत यांना लय माफ केलं. माझा संसार वाचवण्यासाठी मी सगळे प्रयत्न केले. पण आता नाही. मला आता हे संसारही नको आणि तो गोपाळ पण नको. हां, डिंपल काय म्हणत होती, डॉक्टर. तर पहिले हा माणूस डॉक्टर बनून आला होता तर. म्हणजे डिंपल पहिल्यापासून याला ओळखते तर. आणि म्हणूनच ती आश्रमात राहते. मग नक्की आप्पांचा पोरगा गोपाळे की अजून कुणी. आता याचा शोध मला घ्यावाच लागेल. इकडे जामकर करतात, हॅलो हॅलो. पण फोन कट होतं. जामकर म्हणतात, सुधाकर नक्कीच काहीतरी घडलं. आता आवाज देतात, चला गाडी काढा. आता हे सगळं काही नवीन नसतं. जेव्हा जेव्हा जामकर ध्येयापर्यंत पोचायला लागतात तेव्हा तेव्हा सुधाकर पचका करतो. आता नेहमीप्रमाणे यावेळेस पण पचका केलेला असतो. आता बघूया नवीन खड्ड्यामध्ये जामकरचा माणूस जातो की काय. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.